आपल्यासोबत आमदार महेश लांडगे आहेत, आपण बातचीत करत. दादा, तिसऱ्यांदा आलाय तुम्ही सभागृहात, काय सगळा उत्साह पाहायला मिळाला आणि सगळ्या निवडणुकीत घेरण्याचा खूप प्रयत्न केला. नाही, लोक विकासाच्या मुद्द्यावर आणि एकत्र राहण्याच्या, एक संघ राहण्याच्या मुद्द्यावर लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली होती. त्यामुळं जो लोकसभेचा निकाल होता त्याच्या बिलकुल विरोध असं म्हणजे विरोधात वातावरण तयार झालं होतं आपोआप विरोधकांच्या. त्यामुळं काय लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. बटिंगे कटिंगाचा नारा तुमच्या विरोधात होता सगळं. नाही, बटिंगे कटिंगे या नाऱ्याबरोबर एक हे तो सेफ आहे, एकदम बरोबर होतं ते. आणि योगीजी ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी त्या संदर्भात सांगितलं की आपण एकत्र राहू तर पुढे जाऊ आणि टिकूसुद्धा, हा त्याच्यामागचा उद्देश होता. मंत्रिमंडळाची संधी आता पाहू वरिष्ठांचे काय हे असेल ते, पण तिसऱ्यांदा हे झालं त्याचं समाधान आहे. आणि लोकांनी म्हणजे जेवढे पण आरोप माझ्यावर झाले त्या आरोपाकडे लक्ष नाही दिलं व्यक्ती म्हणून, आणि कामाच्या माध्यमातून लोकांनी मला परत एकदा पाठवलं. ईव्हीएम संदर्भात शरद पवार आंदोलन सुरू करतायत, काँग्रेस आंदोलन सुरू करत आहे. त्यांचं आता म्हणजे मला त्याच्यावर एवढं काय बोलता यायचं नाही, पण त्यांना आता माहिती काय करायचं काय नाही ते. आपल्यासोबत महेश लांडगे होते आणि आपण त्यांच्यावर आता बातचीत केली. कॅमेरामॅन नरेश कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.